विकास कॉलनी परिसरातील बंद घर फोडून आतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करून पसार झालेल्या 3 सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलेला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली। त्यांच्याकडून चोरीतील 3,30,200 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला। याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुदर्शन सुनील यादव वय वर्ष 23 राहणार ऋतुगंध अपार्टमेंट वारणाली सांगली, सार्थक सुनील सुतार वय वर्ष 20 राहणार राम रहीम कॉलनी संजयनगर सांगली आणि मुनीब उर्फ बाब्या मुश्ताक पाटकर वय वर्ष 21 राहणार शामराव नगर सांगली यांचा समावेश आहे। सर्व गुन्हेगार हे पोलीस अभिलेखावरील आहेत आणि दरम्यान त्यांचा साथीदार मेघनाथ हिरालाम साहू राहणार पालवी हॉटेल नजीक सांगली हा पसार झाला आहे। आणि या घटनेची माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाला पोलीस अभिलेखावरील 3 गुन्हेगार शिंदेमळा परिसरातील इराणी वस्ती येथे चोरीतील दागिने विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला। काही वेळातच तिथे 3 गुन्हेगार आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम 200 रुपये आढळून आले। पोलीस चौकशीत त्यांनी 1 महिन्यांपूर्वी विकास कॉलनीतील बंद घर फोडून दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली। तसेच उर्वरित दागिने हे त्यांचा साथीदार मेघनाथ साहू याच्याकडे दिले असल्याचे सांगितले आणि सर्व गुन्हेगारांवर यापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचं आढळून आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।